Welcome, students. Today we are starting with a new topic that is insects of economic importance. आपल्या भोवताली काही अशी इन्सेक्ट्स आहेत की आपल्या लाईफवरती परिणाम करतात. दॅट इज एस्पेशली ऑन दी फील्ड. दॅट इज दी on crops. So some insects, that is Helicoverpa armigera, Pyrilla purpusilla, Papilio demolius, Callosobrochus chinensis, Cytophilus oryzae, and Tribolium castaneum. So in this we study अबाउट दी होस्ट. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय अभ्यास करणार आहोत. ही जी 6 इन्सेक्ट्स आहेत ह्या 6 इन्सेक्ट्स आपण काय बघणार आहोत. दॅट इज दी होस्ट. कशावरती परिणाम करते. डॅमेज नक्की कुठला पार्ट डॅमेज करते क्रॉपवर असेल तर. त्या इन्सेक्ट्सचं लाईफ सायकल काय आहे. देन दी डिस्ट्रीब्युशन. ही इन्सेक्ट्स कुठं कुठं सापडतात, कुठल्या देशात सापडतात. देन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ह्याचं महत्त्व काय आहे, काय डॅमेज करते. आणि शेवटी ह्याचा कंट्रोल. ह्या इन्सेक्ट्सचं कंट्रोल कसं करायचं हे आपण मुद्दे बघणार आहोत. फर्स्ट इन्सेक्ट दॅट इज हेलिकोवर्पा आर्मिजेरा. फर्स्ट वी सी अबाउट दी होस्ट. होस्ट म्हणजे कोणत्या प्लॅन्टवर हा सापडते. दिस इज अ पॉलिफेगस पेस्ट. पॉलिफेगस म्हणजे ह्याचं एकच होस्ट नाही, बऱ्याच प्लॅन्टवरती हा सापडतोय. दॅट फीड्स ऑन पल्सेस. कडधान्यवरती, बेंगाल ग्राम, सोयाबीन्स, ब्लॅक ग्राम, पी, कॉटन, maize, then tomato, cotton balls, sunflower, and variety of vegetables. म्हणजे हा पॉलिफेगस पेस्ट आहे, एकाच प्लॅन्टवर नाही आहे. त्याला जिथं जिथं संधी मिळेल, उपलब्ध असेल त्या प्लॅन्टवरती हा अटॅक करतोय. देन डॅमेज. आता हा नक्की कशावरती डॅमेज करतोय. कॅटरपिलर्स कॉज अ व्हरायटी ऑफ डॅमेज टू डिफरंट क्रॉप्स. म्हणजे जी आळ्या आहेत ही आळ्यांचं डॅमेज जास्त आहे. दे फीड ऑन लीव्ज अँड टेंडर शूट्स अँड बोअर इन टू फ्रूट्स. आता जी पानं आहेत एस्पेशली ती टेंडर म्हणजे कोवळी पानं आहेत, ही खातात आणि खाऊन झाल्यानंतर त्या जी फ्रूट्स असतील त्याच्यामध्ये घुसतात, बोर करतात. इन पल्सेस दे बोर इन टू दी पॉड टू फीड ऑन सीड्स. तर जी कडधान्य आहेत वरचं जी कवच आहे, पॉड म्हणतोय आपण, ती पॉड खातात आणि आतमध्ये जी बिया आहेत तिथंपर्यंत घुसतात आणि सीड्स खातात. समटाइम्स हाफ ऑफ द डे रिमेन्स आउटसाइड. Half of the body remains outside the pot if the pod is small. Fungus and other diseases follow in the damaged fruits. One larva may feed on several fruits before completing development. म्हणजे हा जो लार्वा आहे ह्याची जवळजवळ सिक्स इन्स्टार्स आहेत. म्हणजे ही होईपर्यंत ती कंटिन्यू खात असते. जो लार्वा आहे त्याला होरॅसिस फीडर असं म्हटलं जाते, म्हणजे खादाड. अंड्यातून बाहेर आल्यानंतर कंटिन्यू खायचं काम करत असते. नाऊ वी सी दी लाईफ सायकल. आता प्रत्येक इन्सेक्ट्सचं लाईफ सायकल काय आहे. सुरुवातीला एग्स असते, अंड्यातून लार्वा बाहेर पडते आणि लार्वा हा सगळ्यात जास्त डॅमेज करणारा क्रिएचर आहे. आणि त्यानंतर प्युपामध्ये फॉर्म होते आणि प्युपामधून अडल्ट बाहेर पडत असतो. सो दिस इज दी जनरल लाईफ सायकल.
सो फर्स्ट वी सी अबाउट दी एग्स. एग्स कशी आहेत? एग्स आर स्पेरिकल, डोम शेप्ड with a flat base that is about 0.5 mm in diameter. त्यांचा कलर कसा आहे? दॅट इज येलोइश अँड लेटर ऑन टर्न ब्राउनिश. सुरुवातीला जरासा पिवळसर दिसेल आणि नंतर ब्राउनिश कलर होते ॲज दी एम्ब्रियो डेव्हलप्स. दे आर लेड सिंगली ऑन टेंडर लिव्स. टेंडर लिव्ज म्हणजे जी कोवळी पानं आहेत त्याच्या खालच्या बाजूला घातलेली असते. आणि नंतर हॅचिंगसाठी दॅट रिक्वायर्स 2 to 4 days. 2 ते 4 दिवसानंतर त्या अंड्यातून लार्वी बाहेर येतात. सो दी लार्वा कसा आहे दिसायला? दॅट इज ग्रीन, पेल येलो, पेल ब्राऊन और ग्रेइश, बट ऑलवेज विथ अ डार्क स्ट्राइप ऑन दी लॅटरल साइड्स ऑफ दी बॉडी. म्हणजे वरती एक डार्क असं लाइनिंग आहे. बॉडी ऑल्सो बियर्स इनकॉन्स्पिक्युअस ट्युबरकल्स. म्हणजे त्याच्यामध्ये वरती ट्युबरकल्स आहेत. अँड स्कॅटर्ड स्मॉल हेअर्स, म्हणजे काही प्रमाणामध्ये हेअर्स आहेत. देर आर 6 लार्वल इन्स्टार्स. म्हणजे मोल्टिंग केलं जाते किती वेळा? 6 वेळाला. अँड द एंटायर लार्वल डेव्हलपमेंट टेक्स 20 to 25 days. म्हणजे कम्प्लिशनसाठी 20 ते 25 दिवस आहेत. म्हणजे हा मोठा पिरियड आहे आणि ह्याच्यामध्येच जास्त डॅमेज केलं जाते. आणि खाऊन झाल्यानंतर दी लार्वा अंडरगोज दी प्युपेशन. म्हणजे लार्वाचं कन्व्हर्शन प्युपामध्ये जे होते त्याला प्युपेशन म्हटलं जाते. सो दी प्युपेशन टेक्स प्लेस इन दी सॉईल. आता ही झाडावरती असते, नंतर प्युपेशन कुठं होते? हे मातीमध्ये. प्युपल पिरियड इज 10 to 15 days. आता प्युपल पिरियड काय? 10 ते 15 दिवस आहे. मॉथ्स एमर्ज फ्रॉम अँड मेक देअर वे थ्रू दी सॉईल. त्या प्युपामधून मॉथ बाहेर पडते, म्हणजे फुलपाखरं बाहेर पडते आणि ते नंतर जमिनीवरती. आता ही जी आहे लार्वा, प्युपा, आता कंट्रोल करण्यासाठी जी लार्वा कुठं असते? पानावरती असते. त्यावेळेला स्प्रे घ्यावं लागते. आणि ज्यावेळेला लार्वा असलेलं प्युपामध्ये कन्व्हर्शन होते त्यावेळेला ती जमिनीमध्ये जाते, सॉईलमध्ये जाते. त्यामुळं तिथं डस्टिंग करावं लागते, वरून पावडर टाकावं लागते, कारण ती स्प्रे केलेलं पानावर राहते, प्युपा मरत नाही आहे. त्यामुळं डस्टिंग करावं लागते. The adult moths are medium sized with a wingspan 3 to 4 centimeters. They are extremely variable in color from light brownish to gray brown in color and marked with dark grayish irregular lines on the forewing and a broad blackish band near the outer margin. Then the distribution. आता ही इन्सेक्ट्स जे आहेत ही कुठे सापडतात? दॅट इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन दी ट्रॉपिक्स, सब ट्रॉपिक्स अँड वॉर्मर टेम्परेट एरियाज ऑफ दी वर्ल्ड वाईड. म्हणजे जवळजवळ सगळ्याच भागामध्ये, सगळ्याच क्लायमेटमध्ये ही सापडतात. देन दी इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. यू नो दिस इन्सेक्ट्स इज अ पॉलिफेगस पेस्ट. म्हणजे बऱ्याच प्लांटवरती ही सापडतात. दिस इज अ मेजर पेस्ट ऑन कॉटन, देन टोमॅटोज अँड अदर क्रॉप्स, दॅट इज लेग्युम्स लाईक पीज अँड बीन्स अँड मेज. अँड लास्ट पॉईंट इज दी कंट्रोल. ह्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं ह्या इन्सेक्ट्सवरती? दी पेस्ट कॅन बी कंट्रोल्ड बाय स्प्रेइंग. म्हणजे एकतर स्प्रे करायचं
नंतर डस्टिंग करायचं. आता स्प्रे कुठलं करायला पाहिजे, दॅट इज द इन्सेक्टिसाईड. कुठलाही तुम्ही इन्सेक्टिसाईड घ्या, मॅलॅथिऑन असेल, एंडोसल्फान असेल, एन्ड्रीन असेल, मोनोक्रोटोफॉस असेल किंवा कार्बारिल असेल, ही सगळी काय आहेत, ही इन्सेक्टिसाईड आहे. ह्याचा स्प्रे किती असायला पाहिजे, दॅट इज 0.02%. पाण्यामध्ये किती घालायला पाहिजे, 0.02%. आता ही कधी मारायला पाहिजे, दॅट इज ॲट 15 day इंटरवल कमेन्सिंग फ्लॉवरिंग स्टेज. म्हणजे ज्यावेळेला फ्लॉवरिंग स्टेज असेल त्यावेळेला 15 दिवसाच्या फरकानं हा स्प्रे घ्यायचा आहे. डस्टिंग विथ BSC और कार्बारिल 10 to 15% ऑल्सो हेल्प्स. म्हणजे ज्यावेळेला लार्वल फेज असेल त्यावेळेला लिव्जवरती असणार, तिथं स्प्रे मारावा लागेल. आणि ज्यावेळेला प्युपेशन फॉर्ममध्ये जाईल त्यावेळेला BSC किंवा कार्बारिल ही किती 10 ते 15% मारावं लागेल. सो दॅट इज ऑल अबाउट दी हेलिओवर्पा आर्मिजेरा, दॅट इज दी insect.